हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्त सुद्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगने ते फळ संचिताचे तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्त सुद्यावे समाधान पांडुरंगाकार सर्वांनी डोळे लावून भगवंताला नमन करायचे श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनिन्दे समागत्यतिष्ठन् तमानन्दकन्दं पराब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पराब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो
नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आणि भक्ती कोणती भगवंताला आवडते कशा प्रकारे करायची सुंदर असा अर्थ व्यक्त करणारा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचा असेल सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा. हीच भक्ती थोरे भगवंताला सुद्धा आवडते. आधी काय करायचे संकल्पावी माया संसाराची आपल्या संसाराच्या मायेचा संकल्प हा भगवंताच्या पायाशी करा. कारण जोपर्यंत संसाराच्या मायेचा संकल्प भगवंताच्या पायाशी होणार नाही तोपर्यंत आपण खऱ्या भक्तीच्या मार्गाला लागू शकणार नाही. कारण संसार आपल्याला भक्तीकडे जाऊ देणार नाही. पुढे महाराज म्हणतात ही भक्ती जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा एक लक्षात ठेवा की ठेविले अनंती तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जसं त्या भगवंताने आपल्याला ठेवले तशा प्रकारे मनामध्ये समाधान ठेवा आणि राहा. तो भगवंत कधीच आपल्यासोबत कधी काही वाईट होऊ देणार नाही. पुढे त्यांनी म्हणतात का समाधान ठेवायचे वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. किती आरडाओरडा करून रडून पडून फायदा नाही. म्हणून महाराज म्हणतात मनामध्ये समाधान ठेवा. किती रडून पडून फायदा होणार नाही. शेवटी भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या संचित कर्मानुसार जे फळ आपल्याला भोगायचे ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. हसलं तरी भोगावं लागणार रडलं तरी भोगावं लागणार. समाधान त्याच्यापेक्षा ठेवलेलं बेटर राहील. तेव्हा महाराज म्हणतात यापेक्षा एक अजून सोपं काम तुम्ही करू शकता. कोणतं तुका म्हणे घालू तयावरी भार. सगळा जो भार आहे तो त्या भगवंतावर टाका. वाहू हा संसार देवापायी सर्व जो भार आहे त्या भगवंतावर टाका आणि सर्व संसार त्या भगवंताच्या पायाशी वाहा. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल 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 कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सुंदर असं नियोजन समस्त गावकरी मंडळींनी मिळून केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. एकदा कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या. सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. पण कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर काही गोष्टींकडे लक्ष ठेवायचे. ते म्हणजे नुसतं ऐकायचं का म्हणून कीर्तन ऐकायचं नाही. कीर्तनामध्ये 100% आपलं लक्ष राहिलं पाहिजे. बघा अन्नानं पोट भरतं पण अन्न खाल्ल्याशिवाय पोट भरणार नाही. नुसतं त्या अन्नाकडे पाहायचं आपलं पोट भरणार का नाही. मग कीर्तनानं मोक्ष मिळतो कीर्तनानं पुण्य मिळतं. ही गोष्ट जरी खरी असली तरी नुसतं कीर्तन ऐकून काहीही फायदा होणार नाही. त्या कीर्तनाच्या काहीतरी गुण आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावे लागतील तरच त्याचं फळ मिळतं. नाही तर नुसतं कीर्तन ऐकून काहीही फायदा होणार नाही. म्हणून सर्वांनी नुसतं इकडून ऐकायचं आणि इकडून सोडायचं असं करायचं नाही. सगळ्यांनी मनामध्ये ऐकायचं मनामधून ऐकायचं आणि मनामध्ये ठेवायचं सुद्धा आहे. कीर्तनाचा पहिला नियम बोलणारा वक्ता काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष
लक्ष असू द्या. दुसरा नियम म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेल माझ्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर देत चालायची. नुसतं माना हलवायच्या नाही. महिला वर्ग देणार ना उत्तर? थोडं मोठ पुन्हा माना हलवायला बा. माना हलवायचं काम कुणाचं असतं? नंदी बैलाचं. आपण कोण आहे? मनुष्य. म्हणून माना हलवायच्या नाही. हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं. देणार ना? हा इकडे देणार ना? हा बघा कसे लहानपणी जेव्हा आपल्याला आपल्या आजी आजोबा कथा सांगत होते ना आपण झोपावं यासाठी तेव्हा आपण कथा ऐकताना एक शब्द बोलायचो. कोणता? बरोबर ना. एक होता राजा. त्याला 2 बायका होत्या. एक काळी होती एक गोरी होती. या शिवाय कथा सांगणारालाही मजा येत नाही आणि ऐकणारालाही मजा येत नाही. समजा तुम्ही मला गोष्ट सांगाल मी फक्त चुपचाप ऐकली तर सरळ सरळ तो व्यक्ती म्हणाल या व्यक्तीचं माझ्याकडे लक्ष नाही. आपण पण सांगतो ना बाई आज गावामध्ये काय झालं. समोरची व्यक्ती म्हणते काय झालं. म्हणजे हे कशासाठी आहे की समोरचा व्यक्ती इंटरेस्टिंग ना आपल्याला ऐकतो आहे. म्हणून सर्वांनी माझ्या बोलण्याला असं म्हणायचं नाही. फक्त विचारेल त्या प्रश्नाचं उत्तर देत चलायचं. नाही तर मी माझं बोलत जायचं तुम्ही तुमचं ऐकत जायचं. तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी. कोण काय बोललं कुणाला लक्षात येणार नाही आणि आमचं इथं बोलून फायदा नाही. तुम्हाला आम्हाला बोलवून फायदा होणार नाही. म्हणून सर्वांनी बोलण्याकडं लक्ष असू द्या आणि जेव्हा जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा तेव्हा माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. आणि असं तोंडावर 12 वाजून माझ्याकडं पाहू. माझ्याकडं असं बघायला जसं काय मी झोपतून उठून न पावडर लावता इथं आले. पावडर लावू का? काय अडचण नाही ना? हा बघ थोडंसं चेहऱ्यावर आनंद ठेवा. एवढं रागानं माझ्याकडं बघू नका. मी काय तुमची सासूबाई? तुमचं माझं काय भांडण सुद्धा नाही. म्हणून सर्वांनी चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि कीर्तन रूपी सेवेचा सुद्धा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रथमतः गायनाच्या आल्याच्या नंतर कीर्तनाच्या निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाकडे आपण जाऊया. सुरुवातीला महाराज म्हणतात भक्ती करा भक्ती करा. हा विषय प्रत्येकाने ऐकलेला आहे आणि भक्ती करणं या जीवनामध्ये एवढं महत्वाचं आहे. महाराज म्हणतात भक्ती नाही केली तर काय होणार? नाही तरी गेला जन्म वाया. आपला हा जन्म वाया जाणार. 84 लाख योनीनंतर मनुष्याला मनुष्य जन्म मिळतो. नंतर रडून पडून फायदा होणार नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर सर्वांनी भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. पण आपण लागत नाही. याचं कारण काय? आपल्याला वाटतंय सध्या लागायची गरज नाही. कारण सध्या आपण संसारामध्ये गुरफटून पडलेलो आहो. आणि महाराज म्हणतात ज्या व्यक्तीला भक्ती मार्गाला लागायचे मुळात त्या व्यक्तीने आधी संसार थोडा तरी बाजूला ठेवायला हवा. कारण जोपर्यंत संसार पूर्णतः डोक्यामध्ये तोपर्यंत आपण भक्ती मार्गाला लागू शकत नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर सगळ्यात भक्ती मोठी त्यांनी सांगितली नामस्मरणाची. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. चहुवेदी जाणं साई शास्त्रकारांना 18 पुराण हरिशिगती हरिपाठ ऐका. हरिपाठामध्ये सगळं नामाचं चिंतन आपल्याला सांगितलंय. नामाचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. मग एवढं महत्व की तप व्रत नियम या सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त महत्व जर कुणाला दिलं असेल तर ते दिलेलं आहे नामस्मरणाला. मग महाराज म्हणतात नामस्मरणाची भक्ती सोपी आहे थोर आहे आणि ह्याची थोर भक्ती ही भक्ती थोर आहे. भगवंतालाही आवडते पण तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत हा संसार डोक्यातून निघून जात नाही. म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर आधी एक काम करा. काय? अभंगाचं प्रथम चरण. हीची थोर भक्ती आवडते देवा. हीची थोर भक्ती आवडते देवा. थोर भक्ती आवडते देवा. हीची 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 थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे. संकल्पावी माया संसारा. संकल्पावी माया संसारा. ठेविले अनंते
तैसे रहावे ठेविले अनंते तैसे रहावे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात हेची थोर भक्ती, नामस्मरणाची भक्ती थोर आहे, भगवंताला सुद्धा आवडते. पण आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची करा. हा संसार डोक्यामध्ये तोपर्यंत मनुष्य भगवंताच्या भक्तीच्या मार्गाला लागू शकत नाही. बघा आपलं कसं झालं, इथं भक्तीला लागावं सर्वांना वाटतं, पण कधी म्हातार झाल्याच्या नंतर. पण संत म्हणतात इथं आल्याच्या नंतर काय, बालपणी होते माझे मन हे अजान, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व ध्यान. वृद्धपण येता आली जागती महान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज दान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. कारण आपलं कसं झालंय, बालपणी होते माझे मन याचं, लहानपणी काय करावं काही नाही हे कुणालाच कळत नाही. मोठं झाल्याच्या नंतर आधीच भक्ती मार्गाला लागलं नाही तर मोठं झाल्याच्या नंतर संसार भक्ती मार्गाकडे जाऊ देत नाही. म्हातारं झाल्याच्या नंतर भक्ती मार्गाला जाऊ वाटतं, पण तेव्हा आपल्याकडं वेळ राहत नाही. कारण संत म्हणतात काल आला जवळी, काल आला जवळी ग्रासावया, नको नको रे मना गुंतू माया जाळ रे मना. इथं आल्याच्या नंतर काल आला जवळी ग्रासावया, आपण आज मरतो का उद्या मरतो किंवा म्हातारपणापर्यंत टिकतो का नाही हे कुणालाही माहीत नाही. म्हणून महाराज म्हणतात या इथं आल्याच्या नंतर लहानपणापासून संसाराच्या भक्तीच्या मार्गाला सर्वांनी लागायला पाहिजे. आणि भक्तीच्या मार्गाला तोपर्यंत लागू शकत नाही जोपर्यंत हा संसार थोडा तरी डोक्याच्या बाहेर निघत नाही. म्हणून ज्यांना ज्यांना वाटते म्हातार झाल्याच्या नंतर भक्ती करायची त्यांनी ऐकून घ्या, म्हातारपणापर्यंत आपण टिकतो का नाही हे कुणालाही माहीत नाही. आणि आजकाल आपलं कसं झालंय बघा, नंतर 84 लाख योनीनंतर हा जन्म आपल्याला मिळाला नंतर रडून पडून फायदा होणार नाही. एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा, आपलं कसं झालंय, एक माकड होतं बघा, दृष्टांताकडे लक्ष द्या. एक माकड होतं, त्या माकडाचं लग्न झालं. साहजिक आहे माकडाचं लग्न कुणासोबत झालं असावं, बोला ना माय, हा सोबत. आता माकडाचं माकडींसोबत लग्न झालं आणि महत्वाचा विषय म्हणजे नवीन नवीन लग्नामध्ये फार आनंद असतो. माझं झालं नाही म्हणून मला माहित नाही, मी लोकांच्या अनुभवावरून सांगते. म्हणतात नवीन नवीन लग्नामध्ये फार आनंद असतो आणि म्हणून नवीन नवीन लग्न झाल्यामुळं माकड माकडीने एकमेकांचा हात धरला आणि जगण्या मरण्याच्या गोष्टी एका झाडाच्या फांदीवर बसून करू लागले. माकडीन म्हणाली मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, माकड म्हणू लागलं मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. एवढ्यामध्ये तिथं एक विहीर निर्माण झाली आणि एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीमध्ये सांगण्यात आलंय की जो कुणी या विहिरीमध्ये उडी मारेल, पशु असेल तर त्याला मनुष्य योनी प्राप्त होणार आणि मनुष्य असेल तर त्याला पशुची योनी प्राप्त होणार, फक्त लोभ करू नका. एवढी आकाशवाणी झाली आणि तिथून सगळं आवाज गायब झाला. आता माकडीन म्हणाली माकडाला, माकडीन म्हणते अहो ऐका, 84 लाख योनीनंतर जो मनुष्य जन्म आपल्याला मिळतोय तो एका विहिरीमध्ये उडी मारल्याच्या नंतर मिळतोय, म्हणून आपल्याला उडी मारायला हरकत नाही. पण माकड म्हणालं तुझं बोलणं बरोबर आहे, उडी मारायला हरकत नाही, पण विहीर कोरडी आहे, फुकटात हातपाय मोडून जातील. समजा जर खोटं ठरलं तर आपले हातपाय फुकटात मोडतील. माकडीन म्हणाली हा जन्म आपल्याला वाया जाऊ नये याच्यासाठी आपण काय करूया, आपण उडी मारूया. माकड म्हणाला हातपाय मोडतील, मारू नाही. माकडीन म्हणाली मारायचं, माकड म्हणालं नाही. माकडीन म्हणाली मारायची उडी, माकड म्हणालं नाही. शेवटी जर नवरा ऐकतच नसेल तर आपण शेवटचं ब्रह्मास्त्र काय टाकतो, येता कमी जाऊ. माकडी नाही म्हणाली माकडाला येता का मी जाऊ. आता माकडाला वाटलं मरून मरायचं तर सोबत मरूया, चल बाई. धरला हातात हात, मारली उडी. जशी उडी मारली चमत्कार घडला. त्या माकड आणि माकडींचं स्त्री आणि पुरुषामध्ये मनुष्यामध्ये रूपांतर झालं. आता दोघं एकमेकाकडे पाहू लागले, फार आनंदी झाले आणि एकमेकाकडे पाहिल्याच्या नंतर आनंदी झाल्याच्या नंतर माकडानं पाहिलं माकडींकडे आणि दुःखी झालं. का दुःखी झाला असेल, दोघांपैकी जास्त सुंदर कोण झालं असेल, कोण, का माकड सुंदर नसतात का, हा
माकडंही सुंदर असतात, पण माकडींकडे पार्लरची पावर थोडी जास्त असते. आणि आपण महिला वर्ग थोडं स्वतःच्या सौंदर्यावर जास्त लक्ष देतो, पुरुष वर्ग तेवढं लक्ष देत नाही. त्यांना झोपतून उठून कुठं पाठवा, त्यांनी आनंदीच जाणार, त्यांचं मन थोडं समाधानी असतं नाही का. मला सांगा, आपल्या अलमारीमध्ये, लग्नामध्ये आपल्याला आलेल्या अलमारीमध्ये आपले कपडे जास्त आहे का आपल्या नवऱ्याचे कपडे जास्त आहे? हा, त्यांचे इनमिन किती असतील? 2 कपडे किंवा 4 कपडे, याच्यावर त्यांना कपडे नाही. आपल्याकडे किती असतील अलमारी भरून? तुमच्या हाताने बोला, मी सांगत नाही. आपल्याकडे किती कपडे असतील अलमारी भरून? पण तरीही जवळचं कुणाचं लग्न असेल, अलमारी भरून साड्या आहेत, पण जवळचं कुणाचं लग्न असेल तर पहिला प्रश्न कोणता पडतो? क्या बात आहे वा, साडी कोणती घालू? त्यांना एक कपडा घालून तुम्ही 8 दिवस पाठवा, ते खुश. आपल्याकडं किती कपड्याचं पूर्ण बसतंय तरी सुद्धा आपल्या डोक्यामध्ये एकच विचार की लग्नामध्ये माझ्याकडं साडी नाही, आहो मला साडी घेऊन द्या. म्हणून अशा प्रकारे असं नाही की पुरुष वर्ग सुंदर नसतात, तेही सुंदर असतात, फक्त ते स्वतःवर तेवढं लक्ष देत नाही. म्हणून असो, हा आपला विषय नाही. माकडीन थोडी जास्त सुंदर झाली, आता ते स्त्री पुरुष झाले बरं, पण आपण त्यांना माकड माकडीन म्हणत आहे. आणि माकड थोडं कमी सुंदर झालं आणि माकड माकडींकडे पाहून माकड माकडींना म्हणतंय, ए ऐक, आपण अजून एक उडी मारूया. तर माकडीन म्हणाली, 84 लाख योनीनंतर जो जन्म मिळतो तो एका विहिरीत उडी मारल्यानंतर मिळाला. आता जास्त लोभ करू नका, चुपचाप आहे ते भोगूया आणि याचं सार्थक करून घेऊया. ते म्हणालं नाही. ती म्हणाला, चला आपण देवदेव करूया, आता काही करू नाही. माकड म्हणालं, तू सुंदर झाली म्हणून तुला देवदेव आठवायला, आपण एक उडी मारूया, म्हणजे तू यापेक्षा सुंदर होशील, पण मी तुझ्या लेवलला तरी येईल. माकड म्हणाला, उडी मारू. माकडीन म्हणाली, लोभ करू नका, आपण मारायची नाही. माकड म्हणाला, उडी मारायची. माकडीन म्हणाली, नाही मारायची. आता माकडाला वाटलं, जे बायकोनं ब्रह्मास्त्र सोडून पाहिलं ते आपण करून पाहू. माकड म्हणाला माकडीनला, ये तू कमी जाऊ, हे इकडं काम करत नाही. माकडीन म्हणाली, जा. आता माकडाला प्रश्न पडला, काय करावं. त्याला वाटलं अर्ध्या मधात गेल्याच्या नंतर तरी बायको माग माग येईल. माकड म्हणाला, मी चाललो बर का. माकडीन म्हणाली, जा. ते म्हणाली, चाललो बर का, जा. रागा रागात हाणली उडी. जशी उडी हाणली त्या पुरुषाचं पुन्हा माकडामध्ये रूपांतर झालं. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ती विहीर सुद्धा तिथून गायब झाली. आता बघा, माकडाला याचं दुःख वाटलं नाही की ते माकड झालं. माकडाला दुःख कशाचं वाटलं असेल? आपली माकडीन ही मनुष्य झाली, आपली बायको मनुष्य, आणि आता आपण कोण झालोय? पशु. आणि इथं आता पशु आणि मनुष्य या दोघांचा संबंध जुळू शकत नाही. पण तरी सुद्धा तो माकडीन समोर गेला आणि माकडीन म्हणाली, तुम्ही कितीही रडा पडा, आता काय मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही, कारण तुम्ही एक माकडे पशु आहे आणि मी एक मनुष्य आहे. एक चांगला मुलगा आला, त्या मुलीला पसंत केलं, तिच्यासोबत लग्न केलं, ती सुखी झाली. आता नुकसान कुणाचं झालं? कशामुळं झालं? जास्ती लोभ केल्यामुळं. कारण विहिरीमध्ये आकाशवाणी काय होती की उडी मारल्याच्या नंतर मनुष्य असेल तर काय होणार? पशु. आणि पशु असेल तर मनुष्य. त्याला माहित होतं तरी सुद्धा त्याला लोभाच्या गोष्टीमध्ये त्याला काहीही आठवण राहिलं नाही. मग रडून पडून फायदा होणार नाही. मग अशा प्रकारे बघा, त्या माकडाला तरी एका विहिरीमध्ये उडी मारून जन्म मिळाला होता मनुष्याचा. आपल्याला एका विहिरीमध्ये नाही, 1 2 3 4 5 7 नाही, 84 लाख विहिरीमध्ये उडी मारली तेव्हा हा मनुष्य जन्म आपला मिळालेला आहे. म्हणून महाराज म्हणतात, हा मनुष्य जन्म असाच वाया घालू नका. इथं भक्ती मार्गाला लागा, नंतर रडून पडून फायदा होणार नाही. पण हा संसार मनुष्याला लोभाकडे नेतो, भक्ती मार्गाला लागू देणार नाही. त्यांनी म्हणतात भक्ती मार्गाला लागणं सोपे. संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. या संसारामध्ये राहा, इथं पैसा कमावू नका हाही विषय नाही. पण संत म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. इथं या, राहा, आनंदाने या, पैसा कमवा, खा प्या, आनंदाने राहा. पण एक गोष्ट करा, त्या भगवंताला कधीच विसरू नका. पैसा कमवा पण चांगल्या मार्गाने कमवा, कुणाचं लुबाडून किंवा कुणाला मारून नको. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 2 नंबरचा पैसा किती कमवा आपल्याला पचणार नाही, शेवटी ते भोगावं लागणार. कारण लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही, लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही, आणि वाटून खाणाऱ्याचं पोट आयुष्यात कधीच रिकामं राहत
नाही. म्हणून याचं त्याचं लुबाडून खाण्यापेक्षा जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. चांगल्या मार्गाने कमवा, कुणाचं मन दुखू नको, कुणाला मारू नको, कुणाला किडनॅप करू नको, कुणाचा खून करू नको. चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या ठिकाणी खर्चता सुद्धा आलं पाहिजे. जसं आपण सर्वांनी वर्गणी जमा केली आणि सुंदर असं सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. जवळपास सर्वजण तुम्ही संसारातही राहता आणि संसारात असताना आपण भगवंताची आठवण म्हणून सप्ताह सुद्धा साजरा करतोय. आल्यानंतर मला कार्यकर्त्यांनी सांगितले की ताई गावामध्ये एकच सप्ताह नाही, अजून सुद्धा सप्ताह अजून होतोय. शिवनाम सप्ताह सुद्धा होतो. पण अशा प्रकारे सर्वांनी बरेच जणांचं म्हणणं काय आजकाल झाले, कशाला लागतो सप्ताह, कशाला लागतंय कीर्तन, कशाला लागतंय कथा, कशाला लागतंय हा सगळा रमाचार, उग पैशाचा धिंगाणा. आणि असं बोलणारी लोक तुम्हाला सांगते बघा, जी लोक म्हणतात सप्ताहामध्ये पैशाचा धिंगाणा होतो, जी लोक म्हणतात कीर्तनामुळं कथेमुळं पैशाचा धिंगाणा होतो, वेस्ट ऑफ मनी आहे, त्या लोकांसाठी माझा फक्त एक प्रश्न आहे. एका गावामध्ये कमीत कमी 20 बेवडे सहज सापडतात ना. आपल्या गावामध्ये कुणी नसेल ना बेवडं, देशभक्त नसेल ना. हसले म्हणजे दाल में कुछ तो काला. तुम्ही हसले नसते तर मला कळलं नसतं. तुम्ही हसले म्हणजे मला कळालं नाही. सगळे हसले म्हणजे आता मला कळालं की आधी दाल तो काली है. हा प्राणी असे महाराज, हा जागेवर भेटणार असं गाव नाही की जिथं हा प्राणी नाही. कोणता? देशी भक्त, जे देशीची भक्ती करतो. आता बघा, इथं आल्याच्या नंतर बरेच जण म्हणतात कशाला लागतो सप्ताह, कशाला लागतो कीर्तन, कशाला वेस्ट ऑफ मनी आहे. तर त्या लोकांसाठी माझा फक्त एक प्रश्न आहे. एक दारूचं ते बघा, आपल्यापैकी बघा बेवडा कीर्तनात येऊन बसणार नाही. आणि तुम्हाला याचा भाव काय ते सांगायला मी काय कधी पिली नाही, म्हणून मलाही भाव नाही. साहजिक आहे, तुम्ही पिली नसेल तर तुम्हालाही भाव माहीत नाही. एका दारू पिणाऱ्या व्यक्तीचा एका वर्षाचा खर्च काय होतो तो काढा बरं. या पलीकडे तुम्हाला सांगते बघा, जी लोक गुटखा खातात ना, ते दाणे दाणे में केसर का दमवाली. आता भाव बदलले असतील किंवा नाही बदलले असतील, आपण कमीत कमी धरूया 1 पुडी 5 रुपयाला. 1 पुडी 5 रुपयाला दिवसातून 10 खाल्ल्या सहज खाते खाणारा माणूस. दिवसातून 10 खाल्ल्या तर 5-10 50 रुपयाच्या पुड्या तो एका दिवसात खातोय. वैयक्तिक खर्च सांगतोय बरं का. मित्र मंडळी आली कुणाला खाऊ पिऊ घातला तर तो खर्च वेगळा. एक व्यक्ती 50 रुपयाच्या पुढे एका दिवसाला खातोय. 50 रुपये रोजाने त्याच्या एका महिन्याचे किती व्हायले? 1500 रुपये व्हायलेत. आणि 1500 रुपये महिन्यानं 12 महिन्याचे म्हणजे एका वर्षाचे किती रुपये व्हायले? 18,000 रुपये. एक व्यक्ती गावातला नुसता ते पुड्या खाऊन थुकण्यामध्ये पैसा घालतोय आणि इकडे येऊन लोकांना ज्ञान देतोय. पैसा कशाला वाया करत घालता सप्ताह करून. मला सांगा, सप्ताहामध्ये कोणता तरी कीर्तनकार, कोणता तरी कथाकार येऊन तुम्हाला दारू पिया शिकवतो का? गुटखा खा शिकवतो का? नाही. चांगल्याच मार्गावर सर्वजण उपदेश करतात, वाईट मार्गावर करत नाही. पुन्हा सप्ताहामध्ये ज्ञानदान होतं, अन्नदान होतं. यापेक्षा पलीकडे तुम्हाला सांगते, दिवाळीमध्ये जो आनंद आपल्याला मिळत नाही ना, तो आनंद या 7-8 दिवसामध्ये अख्खा गाव मिळून लुटतोय महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यू लोकी भावात जन्मावा. कारण हा सुख सोहळा तिथं त्यांना भेटत नाही, तो सुख सोहळा आपल्याला इथं भेटतोय. आणि आपलीच लोक आपल्यालाच म्हणतात कशाला गोपी चंदन तिळा तुळशी माळ गोपी चंदन तिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. भगवंताला आवडणारा भक्तीचा प्रकार, गळ्यामध्ये तुळशीची माळ, गोपी चंदन टिळा आणि मुखामध्ये नामस्मरण, हा भगवंताला भक्तीचा प्रकार आवडतो. म्हणून ज्यांनी गळ्यामध्ये माळ घातली नसेल त्यांनी लक्षात घ्या, सोमवारी खात नाही, मंगळवारी खात नाही, बाकीचे सगळे दिवस चालतात. हे भक्ती भगवंताकडे चालणार नाही. एक कथा तुम्हाला सांगते ऐका. बघा, एक बकरं होतं. त्या बकऱ्याला एक कसाई कापत होता आणि कापत असताना ते बकरं मोठमोठ्यानं हसू लागलं. आता यावर एका त्या कसायाने त्या बकऱ्याला प्रश्न विचारला. लक्षात घ्या, एक व्यक्ती होता, कसाई होता, तो बकऱ्याला कापत होता आणि बकरा मोठमोठ्यानं हसत होता. यावर त्या कसायाने त्या बकऱ्याला विचारलेला प्रश्न आहे. कसाई बकऱ्याला म्हणतो, का रे तू एवढ्या मोठमोठ्यानं हसायला, तुला दुखत नाही का? मी तुला कापतोय. बकरा म्हणाला, मला दुखतंय हो, पण मी प्राणी आहे,
मी मुका प्राणी, माझं दुःख कळतं तरी कुणाला? टीव्ही मध्ये जेव्हा आपण पाहतोय की कुणी त्या बकऱ्याला मारते तर आपल्याला वाईट वाटतं, पण आपण स्वतः मारू मारू खातोय, कोंबड्याला मारू मारू खातोय, आपल्याला याचं वाईट वाटत नाही. लक्षात घ्या, बकरं म्हणते काय, मला दुखतं, मलाही त्रास होतोय, वेदना मलाही आहेत, पण एक काय, माझ्याकडं बोलण्यासाठी शब्द नाही आणि म्हणून मी तुमच्या मनुष्यांना सांगू शकत नाही की दादांनो मला सुद्धा दुखतंय, मला खाऊ नका, मला मारू नका. आणि तू हसतोय का हा प्रश्न जेव्हा त्याने विचारलाय, जर तुला दुखत आहे तरी तू हसतोस, याचं कारण काय त्याने सांगितलंय, तर बकरा हसून म्हणतोय अरे दादा मी हसतोय, मला दुखतंय तरी मी हसतोय, याचं कारण काय? अरे मी आयुष्यभर जे भगवंतानं मला खाण्यासाठी दिले ते फक्त घास गवत हिरवा चारा खाल्लाय, तर माझं मरण एवढं भयानक होतंय, चुकून माझ्या मुखामध्ये किडा कुटक गेला असेल तर एवढं माझं मरण भयानक आहे, ते तुम्ही तर मला जाणून बजून मारून खाताय, तुमची तुमची दशा काय होणार हा विचार करून मला हसू येतो. म्हणून जशा वेदना आपल्याला होतात, थोडा चाकू मारून पहा कधी हाताला, त्याच्यावर मीठ मारून पहा कसं दुखतंय, माणसाला असं वाटतंय जीव निघून चालला का काय. मग या वेदना जर आपल्याला आपल्या वेदना कळतात, त्या मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही की मला दुखतंय, मला मारू नका, मला पण जगायचंय, हे त्यांना सांगता येत नाही, पण आपल्याला न बोलता भावना सुद्धा कळत नाही. म्हणून एक मांस करुणी हौस करी जोडून यावरी ठेवितासे, जोडून यावरी ठेवितासे, जोडून यावरी ठेवितासे. मांस करुणी हौस करी जोडून यावरी ठेवितासे, जोडून यावरी ठेवितासे, जोडून यावरी ठेवितासे. इथं ज्यानं ज्यानं मांस खाऊन हाऊस केला त्याची सुद्धा शेवटी हाऊस फिटणार आहे. शेवटी बिलीव्ह इन इक्वेशन ऑफ कर्मा. कर्माची गती एवढी गहन आहे महाराज, हे इथंच करायचं आणि इथंच फेडायचं सुद्धा आहे. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही त्यांनी कृपया गळ्यामध्ये माळ घाला. आपल्याला भगवंतानं खाण्यासाठी 56 प्रकारचे भोग दिलेले आहेत. आपल्या इंडियन कल्चरमध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढे अन्नाचे प्रकार आहेत, ते जर मोजतो म्हटलं ना तर प्रत्येकाला बनवता सुद्धा येणार नाही, मोजता सुद्धा येणार नाही. मग ते सगळं सोडून आपल्या जेवणामध्ये कुणाचा तरी मृत्यू असावा असं जेवण कधीच मनुष्यानं करू नये. आणि जर तुम्हाला वाटत असेल ताई सांगायला बोलतील, घरी जातील, आम्ही आमचं करायचं ते करू, तर शेवटी लक्षात घ्या सांगणाऱ्याचं कुणाचंही काही जाणार नाही. मला सांगा, तुम्ही एका दवाखान्यात गेले, डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला फीस दिली, मेडिकलमध्ये गेली, मेडिकल घेतले, मेडिकलवाल्याला सुद्धा त्याची फीस दिली, आता पैसा कुणाचा गेला, तुमचा का डॉक्टरचा? हा, पेशंटचा पैसा गेला. आणि पेशंट जर घरी येऊन म्हणत असेल जा ते डॉक्टर काही मेडिकल देईल, मी मेडिकल घेणार नाही, यात मेडिकलवाल्याचं नुकसान आहे, डॉक्टरचं नुकसान आहे का पेशंटचं नुकसान आहे? पेशंटचं नुकसान आहे. पहिली गोष्ट आहे बिमारी जमणार नाही, दुसरी गोष्ट पैसा फुकट गेला. म्हणून नुसतं कीर्तन करायला बोलून कीर्तन ऐकून फायदा होणार नाही महाराज. थोडा तरी बदलाव आपल्याला आपल्या जीवनामध्ये करून घ्यावं लागेल. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर ज्यांना ज्यांना माझा विषय पटला की ताई तुमचं बरोबर आहे, अबोल प्राण्याला मारून खाऊन फायदा होणार नाही, तर त्यांनी शेवटी येऊन मला भेटा आणि मला सांगा ताई माळ घालायची. मी दीक्षा कुणाला देत नाही, सध्या मी अजून शिष्य केलेले नाही, पण तुम्ही तुमच्या मनात जरी विचारला ताई मला माळ घालायची, तर मला फार आनंद वाटेल. आणि मला असं वाटेल तुमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर मला माझं कीर्तनकार होणं सार्थक झालं. म्हणून बदलाव स्वतःमध्ये झाला पाहिजे गडे. आपण स्वतःही खाऊ नका आणि कुणाला खायला सुद्धा देऊ नका. असो, या मार्गाला जाऊन कितीही भगवंताची भक्ती केली तर ती भक्ती भगवंताला पावणार नाही. मग इथं आल्याच्या नंतर संत म्हणतात जोडोनिया धन उत्तम व्यवहार. इथं सुरू झाला होता आपला विषय उदास विचारे वेच करी. जसं आपण सर्वजण सप्ताह करत आहात, सप्ताहामध्ये सर्वजण मिळून इथं आनंद लुटत आहात, अशा प्रकारे संसारातही राहिले आणि प्रपंचासोबत संसारासोबत आपला परमार्थ सुद्धा होत आहे. म्हणून संत म्हणतात अशाच प्रकारे करा, संसारी असावे आसोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. म्हणून भक्ती मार्गाला आपण जायला पाहिजे, कारण नाही गेलं तर संत म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया, आपला हा जन्म वाया जाणार. पण भक्ती मार्गाला जाणार कधी, जोपर्यंत हा संसार थोडा डोक्याच्या बाजूला जाणार नाही. म्हणून महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया
संसाराच्या मायेचा संकल्प हा भगवंताच्या पायाशी सोडा. संसार सोडायची गरज नाही, पण आसोनी नसावे भजन करावे. वेळोवेळी भगवंताचं भजन करा. पैसा कमवा, पण चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या मार्गाने खर्च सुद्धा करता आला पाहिजे. म्हणून इथं आल्याच्या नंतर महाराज म्हणतात हीच भक्ती तुऱ्या भगवंताला आवडते. काय करायचे? संकल्पावी माया संसाराची. पुढे त्यांनी म्हणतात ही भक्ती जेव्हा आपण करतोय तेव्हा बघा आजकाल लोकांचं कसं झालंय, त्यांना वाटतं आज भक्ती केली की उद्या देवाने येऊन मला दर्शन द्यावं. संत म्हणतात देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव मन देव मला पाव, मनी नाही भाव मन देव मला पाव, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा आशा न पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून आजकाल लोकांना कसं वाटतंय 2 उपवास केले की देवाने येऊन मला दर्शन द्यावं. संत म्हणतात असं नाही. भक्ती करा, भक्ती करणं तुमचं काम आहे, पण कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करा, त्या कर्माचा फळाची अपेक्षा करू नका. म्हणून भक्ती करा, पण मला देव काय देईल याच्याकडे लक्ष ठेवू नका. संत म्हणतात जेवढं दिलं ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. जेवढं भगवंतानं दिले त्या तेवढ्यामध्ये समाधान माना. आणि महत्वाचं म्हणजे सांगते बघा, आपल्याकडं जेवढ्या वस्तू आहेत कित्येक जणांकडं तेवढं सुद्धा नाही. म्हणून जेव्हा आपल्याला वाटतं की देवानं मला दिलंच काय, तेव्हा आपल्यापेक्षा कमी जे आहे त्यांच्याकडे बघा की जी वस्तू आपल्याकडे आहे कित्येक लोकांचं ते प्राप्त करण्याचं स्वप्न आहे. म्हणून माझ्याकडं काही नाही, या दुःखामध्ये माझ्याकडं काय आहे याचा आनंद गमावू नका. म्हणून संत म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते सुद्यावे समाधान. जसं भगवंताने ठेवले तशा प्रकारे राहा. मनामध्ये समाधान ठेवा. तो भगवंत कधीच आपल्याकडं वाईट होऊ देणार नाही. खरा भक्तासाठी बरं का. बरेच जण म्हणतात ना सगळं देवावर सोडा, सगळं देवावर सोडा, पण एक लक्षात घ्या, सगळं देवावर सोडण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे जो भगवंतावर विश्वास ठेवतो आणि कधीच वाईट मार्गाने जात नाही. वाईट मार्गाने जात नसेल आणि भक्ती सुद्धा करतो त्यानेच सगळं देवावर सोडायचं असतं. जे लोक पाप करतात त्यांनी देवावर सोडलं तरी त्याला त्याचं फळ भोगावंच लागणार. विठ्ठल 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 म्हणून महाराज म्हणतात ठेविले अनंती. जसं त्या भगवंताने ठेवले तैसेची राहावी, तशा प्रकारे राहा. चित्ती असू द्यावे समाधान. बघा बऱ्याच वेळा आपल्यासोबत अशा गोष्टी होतात आपल्याला वाटतं ही गोष्ट इथं व्हायला पाहिजे नव्हती, पण प्रत्यक्ष जीवनामधील एक कथा तुम्हाला सांगते बघा. आमच्या जवळचेच एक व्यक्ती होते. त्यांनी आम्हाला सांगत होते ताई भगवंतावर विश्वास ठेवा. हा विषय तुमचा मी ऐकला आणि विश्वास ठेवल्यामुळं माझ्या जीवनामध्ये जो बदलाव झाला तो त्यांनी मला सांगितलाय त्यांच्या जीवनातला आणि मी तुम्हाला सांगत आहे. काय होतं, व्यक्ती चांगले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कामही त्यांचं बिझनेस आहे, थोडं बाहेर फिरावं लागतं. आणि एक वेळची गोष्ट आहे, त्यांच्याकडं 4 व्हीलर गाडी होती. एक व्यक्ती होता त्यांच्याकडं 4 व्हीलर गाडी होती. 4 व्हीलर गाडी त्यांची एवढी टकाटक कधीच बंद पडली नाही. पण एक वेळेस जंगलातून जात असताना रात्रीच्या 1-2 वाजता त्यांची गाडी एका ठिकाणी बंद पडली आणि बराच वेळ त्यांनी काही पूर्ण पाहिले, त्यामध्ये काही अडचण नव्हती. पण काही अडचण नसताना सुद्धा गाडी चालू होत नव्हती. जवळपास अर्धा-1 तास गाडीने त्रास दिला आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी गाडी सुरुवात केली तेव्हा गाडी सुरू झाली. आणि त्यांच्या डोक्यामध्ये विचार येऊ लागला की जिथं मला पोहोचायचे तिथं मी 1 तास लेट झालोय. देवा मला माफ कर, मला लवकर तिथं पोहोचायचंय, म्हणून लवकर माझी गाडी चांगली होऊ दे, लवकर माझी गाडी चांगली होऊ दे. पण 1 तास त्या व्यक्तीची गाडी चांगली झाली नाही. आणि 1 तासानंतर जेव्हा तो व्यक्ती त्याच्या मार्गावर जाण्याला निघाला त्याच्या लक्षात आलंय की त्या ठिकाणाहून पुढं फक्त 5-7 किलोमीटरवर समोर एक ट्रकवाल्याला 1-2 गाड्यांना काही चोरांनी लुटलं होतं आणि त्या लोकांना तिथं लुटून मारून सुद्धा टाकलं होतं. पण या व्यक्तीची गाडी देवानं तिकडंच बंद पाडली आणि म्हणून हा व्यक्ती वाचला. कधी कधी आपण म्हणतो देवानं असं का केलं, देवानं असं का केलं. देवाला कळतं
कुठं काय करायचंय, कुठं कुणाची गाडी थांबवायची आणि कुठं कुणाची गाडी पळवायची. जिथं आपलं काम होत नसेल तिथं लक्षात घ्या अजून आपलं काम ते पूर्ण होण्याच्या मार्गाला आलं नाही, अजून ती वेळ आली नाही. भगवंतावर विश्वास ठेवा, तो कधीच आपल्यासोबत काही वाईट होऊ देणार नाही. म्हणून ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आपल्या मनामध्ये समाधान ठेवा की तो भगवंत माझ्यासोबत जे काही करेल ते सगळं बरोबरच करणार. पुढं महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर अजून एक करा. का जेव्हा तुम्ही भक्तीच्या मार्गाला लागणार तेव्हा ठेविले आणि ते समाधान तर ठेवायचे, पण अजून एक काम करा. का समाधान ठेवायचे? कारण वाहिला उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या संचित कर्मानुसार जे फळ भोगायचे ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. म्हणून समाधान ठेवा. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. सर्वांनी 2 मिनिट हात वर करायचे. आज आपल्याला काय करायचंय? पखवाज वादकांसोबत टाळी वाजवायची. पखवाज वादक जेवढे बोल त्या पखवाजावर वाजवतील त्यांच्या नंतर आपण वाजवायचं. लक्षात घ्या, त्यांच्या नंतर समजा त्यांनी वाजवतील 10 आपण काय करायचंय? 1 2 शांत बसायचं. पुन्हा त्यांनी वाजवतील, पुन्हा आपण हात वर. सर्व इकडे हात वर. तुम्हाला तुमच्या मोबाईलची शपथ आहे मला घरच्या. हात वर. हा 1 2 1 2 स्टॉप. शिकवा. किती सुंदर टाळ्या वाजवल्या सर्वांसाठी. एकदा जोरदार टाळ्या. क्या बात. तुम्ही एवढ्या सुंदर टाळ्या वाजवल्या मला तुम्हाला ते काळी मिरची घेऊन तुमची नजर काढून वाटायची. एवढ्या सुंदर टाळ्या सर्वांनी वाजवल्या. बघा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. हीच भक्ती थोरे भगवंताला आवडते. आधी काय करा? संसाराच्या मायाचा संकल्प भगवंताच्या पायाशी करा. सगळा संसार सोडून द्या. हा त्याचा विषय होत नाही. फक्त संसारी राहा पण आसुनी नसावे. भजन सर्वांनी वेळोवेळी करता आलं पाहिजे. पुढे त्यांनी म्हणतात इथं आल्याच्या नंतर जेव्हा त्या भक्ती मार्गाला लागेल त्या भगवंतावर विश्वास ठेवा. तो माझ्यासोबत काही वाईट होऊ देणार नाही. दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी म्हणतात ठेविले अनंते तैसेची आणि चित्ती असू द्यावे समाधान. जसं भगवंताने ठेवले आपल्या भक्तीवर आणि त्या भगवंतावर विश्वास ठेवा. माझा देव माझ्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. पुढे म्हणतात समाधान अजून का ठेवायचे? कारण वाहिला उद्वेग दुःखाची भोगणे ते फळ किती उद्वेग आरडा ओरडा करून रडापडी कडून फायदा होणार नाही. शेवटी जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. म्हणून इथं आल्याच्या नंतर महाराज म्हणतात इथं आरडाओरडा करून रडून पडून फायदा नाही. रडण्या पडण्यापेक्षा आपलं कर्म चांगलं करा. कारण संत म्हणतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगे जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगे जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून
कर्मा तैसे फळ देतो जगी जीवनाचे सर घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। बघा कर्म केल्याशिवाय आपल्याला फळ देण्याची ताकद ही भगवंतामध्ये सुद्धा नाही। तुम्ही बघा आपण श्रीमद भागवत महापुराणमध्ये ऐकलं असेल कथा येते कंसाची। जेव्हा कंस देवकी मातेच्या 8व्याच पुत्राला मारण्याचं सांगतोय, पहिला पुत्र जेव्हा वसुदेवजी कंसाकडे आणून देतात तेव्हा कंसाचा मनात विचार येतो माझ्या बहिणीचा मुलगा आहे, माझ्या बहिणीचं लेकरू आहे, मारून फायदा नाही, 8वं लेकरू माझा शत्रू आहे ना, मग पहिल्याला मारून फायदा नाही, पहिला दुसरा तिसरा 7 सोडून देवा, 8व्याला माराव। पण भगवंतांनी विचार केलाय की जर यानं पापच केलं नाही, याचा पापाचा घडा भरलाच नाही तर मला जन्म घेऊन याला मारता येणार नाही। तेव्हा भगवंत नारद मुनीला त्यांच्याकडे पाठवतात आणि नारद मुनी त्यांचे कान भरतात आणि नारद महर्षी त्यांना त्या 6 पुत्रांना मारण्याचा इथं परामर्श करतात, त्यांना तशी सूचना करतात आणि तसं ऐकून कंस मारतो आणि तेव्हाच भगवंताला जन्म सुद्धा घेता येतो। सांगण्याचं तात्पर्य काय, आपण जर वाईट कर्म केलं नाही तर आपल्याला विनाकारण त्रास देण्याची ताकद ही भगवंतामध्ये सुद्धा नाही। फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं कर्म केलं ते फेडावं लागेल, म्हणून चांगलं कर्म करा, चांगल्या मार्गाने सुद्धा आपण लागायला पाहिजे। विठ्ठल विठ्ठल। आणि आज हल्लीच्या काळामध्ये सगळ्यात मोठं दुःख, वाहिला उद्वेग, किती दुःख, आरडाओरडा करून फायदा होणार नाही, रडून पडून फायदा होणार नाही। आणि आजकाल सगळ्यात मोठं दुःख लोकांकडे कोणते हो? आजकाल सगळ्यात मोठं दुःख लोकांकडे आहे। लोक म्हणतात अहो महाराज काय माझ्या कुशीतला हसुनी तू बाळ, माझ्या जीवाचा झाला सकाळ, मी तुला पाहून डोळे लावले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, रडतो कशाला उगाच ताण नको देऊ कशाला, उगाच ताण नको देऊ कशाला, रडतो कशाला उगाच ताण नको देऊ कशाला, उगाच ताण नको देऊ कशाला, मी तुला पाऊल प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले। जोरदार टाळ्या। मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळ, तूने नाही पाणी पाजिले। आज प्रत्येक आईच्या मुखामध्ये, म्हातारं झाल्याच्या नंतर प्रत्येक आईच्या मुखामध्ये एकच आहे की मेल्यानंतर रडू नको बाळा, मी जिवंत आहे तोपर्यंत माझी सेवा कर, मेल्यानंतर आम्ही श्राद्ध करायले का हे सुद्धा पाहायला येणार नाही, म्हणून आमची सेवा बाळा तुनं केली पाहिजे, करायला लागत होती। आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू का, आपण शिवपुराण जर कधी ऐकलं असेल, त्यामध्ये जेव्हा कार्तिकेय भगवान आणि गणपती बाप्पा दोघांची शर्त लागते की पृथ्वीला 7 प्रदक्षिणा करून कोण आधी येणार, तेव्हा कार्तिक कुमार आपल्या वाहनावर बसतात आणि पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यासाठी जातात। गणपती बाप्पांनी डोक्याचा विचार केला, युक्तीनं विचार केला आणि गणपती बाप्पा म्हणतात एवढं मोठं आपलं पोट कधी घेऊन फिरावं, काय करावं, यापेक्षा त्यांनी युक्तिवाद घेतला आणि उभे राहून आपल्या आई वडिलांना एका आसनावर बसवलं, म्हणजे माता आणि शिवजी आणि माता पार्वतींना त्यांची पूजा केली, त्यांच्या पाया पडल्या आणि त्यांना एक फेरी पूर्ण मारली। तेव्हा माता पार्वती गणपती बाप्पांना म्हणतात, गणेश तुमची शर्त लागलेली आहे, तुझा भाऊ गेलाय, तू अजून जागेवरच आहे, जायचं का इथंच राहून हारायचंय? तेव्हा गणपती बाप्पा म्हणतात, माते मी 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या। आता माता पार्वती म्हणतात, काय धीट आहे तू,
माझ्या डोळ्यासमोर उभे अजून जागेऊन हल्ला सुद्धा नाही आणि मला सांगतोय की मी 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या, तेव्हा गणपती बाप्पा म्हणतात ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये वेदांमध्ये जे लिहिले ते खरं आहे का? आता शिवजी म्हणतात बरोबर आहे, निश्चित त्याच्यामधला एक एक गोष्ट ही खरी आहे. तेव्हा गणपती बाप्पा म्हणतात जर त्या शास्त्रामध्ये सांगितलेलं जर खरं असेल, आपलं शास्त्र सांगतं की एखादा मुलगा आपल्या आई वडिलांना त्यांचे पूजन करून त्यांना एक फेरी पूर्ण मारत असेल तर त्याला 7 पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ हे घर बसल्या जागेवर बसून मिळत. हे ताकद मायबापांच्या भक्तीमध्ये आहे महाराज. म्हणून म्हणतात इथं आल्याच्या नंतर आई वडिलांना घरी ठेवा, आई वडिलांची भक्ती सर्वांनी करायला पाहिजे. कारण म्हणतात ना तुझे भगवंत आहे रे आधी दर्शन तू घ्यावे, जन्म देणाऱ्या आई बापा मानसा जाणून तू घे, कर्माय विद्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला, कर्माय विद्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला, दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला, दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला. आई बापा आता झाली आईने बल श्राप निघतो तुझ्यासाठी, कर्तव्य विसरला जर तू काय अर्थ तुझ्या जीवनाला, कर्तव्य विसरला जर तू काय अर्थ तुझ्या जीवनाला, दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला, आई बापाला, आई बापाला, आई बापाला. तुझं मिळतील मंगला गाडी, शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही जरा ध्यान राहू दे थोडी. इथं सगळं मिळणार महाराज, पण पुन्हा एक गोष्ट मिळणार नाही. काय मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, दुखवू नको रे आई बापाला, दुखवू नको रे आई बापाला, झिजविल त्याने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. सध्या समाजामध्ये उलट ग्रहण चालू आहे. ते काय म्हणतात आई बाप जिवंत असता नाही तू केली सेवा, आणि मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा, बुंदी लाडूच्या पंक्ती बसवसी नंतर तुझे बाया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. इथं आल्याच्या नंतर सगळं मिळेल महाराज. या जगामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू हे पुन्हा मिळवता येते. जगामध्ये फक्त मायबाप एकमेव आहे जे पुन्हा मिळवू शकत नाही. कितीही पैसा द्या मायबाप मिळू शकत नाही. संत म्हणतात ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारे भरपूर आहे बघा, या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहे, पण आई वडिलांनी एवढं निस्वार्थ प्रेम करणारे या जगात कुणीही नाही. करी लाभाविन प्रीती असे एकच आहे, ते म्हणजे आपले आई आणि वडील. म्हणून इथं आल्याच्या नंतर संत म्हणतात आपल्या आई वडिलांची सेवा सर्वांनी करायला पाहिजे. पण सध्या युग उलट चालू आहे. माय बापाला घरी ठेवायला कुणी तयार नाही. आजकालची लेकरं म्हणतात हम दो हमारे दो माँ बाप को फेंक दो, हम जाएंगे रामेश्वर काशी और घर में माँ बाप
उपाशी घरच्या मायबापाला उपाशी मारताना बाहेर जाऊन पंक्ती घालता कुठून शिकलो आपण हा नियम बघा घरच्या मायबापाला उपाशी मारून तिकडं किती तीर्थाला जा आपल्या तीर्थाला ते फळ मिळणार नाही अजिबातच मिळणार नाही आणि एखादा व्यक्ती असेल जो घरी राहून नामस्मरण करतो आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला कोणत्या तीर्थाला जायची गरज नाही सर्व तीर्थांचं फळ हे आई वडिलांच्या चरणामध्ये आहे कुणी केलं होतं पुंडलिके काय केले परब्रह्म त्या परब्रह्माला उभं करण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर त्या भगवंताच्या मायबापांच्या भक्तीमध्ये आहे म्हणून इथं आल्याच्या नंतर आई वडिलांची सेवा सर्वांनी करायला पाहिजे पण आपली लेकरं करत नाही पण याला कुठं ना कुठं जबाबदार आपण मायबाप वर्ग सुद्धा आहो कारण आपलं कसं झालंय आपल्याला फुकटामध्ये सगळं आवडायला लागलंय बघा लेकरांना संस्कार संत म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता त्याच्या एखादा व्यक्ती आपल्या हिताविषयी दक्ष आणि जागरूक असेल तर याची सगळी धन्यता ही मात्या पित्यांना दिलेली आहे कारण जसे मायबाप संस्कार देतील तशा प्रकारची लेकरं घडणार मग आज आपण आपल्या लेकरांना संस्कार काय देतोय बघा एक गोष्ट लक्षात घ्या मी जर तुम्हाला इथं येऊन म्हटलंय की महिलांनो दारू पिऊ नका तुम्ही माझं ऐकणार पण मी जर दारू पिऊन आली नंतर जर तुम्हाला सांगत असेल की दारू पिऊ नका तुम्ही माझं ऐकणार का नाही आपण काय म्हणणार ताई स्वतः दन पिऊन आल्या आणि आम्हाला येऊन शिकवायला की दारू पिऊ नका सांगण्याचं तात्पर्य काय समोरच्या व्यक्तीला ज्ञान देण्यासाठी आपलं चरित्र तेवढं निर्मळ असावं लागतं मग आजकाल आपण लेकरांना मोबाईल दाखवू नये हा विषय सर्वांना माहित आहे पण मायबाप वर्ग म्हणतात काय करावं ताई आमची लेकरं ऐकत नाही जसं मी दारू पिऊन आलो तुम्हाला जर सांगितलं की दारू पिऊ नका तुम्ही माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही माझं ऐकणार नाही अशा प्रकारे आपण पिक्चर पाहतोय आपण लेकरांसमोर मालिका पाहतोय आपण लेकरांसमोर मोबाईल पाहतोय आणि लेकरांना सांगतोय जर तू अभ्यास कर त्याचा अभ्यासात मन लागणार का नाही ते म्हणतील माझे मायबाप टीव्ही पाहिले माझे मायबाप पिक्चर पाहिले माझे आई बाबा मोबाईल पाहिले आणि मला सांगायला जा अभ्यास कर मग त्यांचं सुद्धा मन कशामध्ये लागेल अभ्यासात का टीव्ही पिक्चरमध्ये टीव्ही आणि पिक्चरमध्ये आणि म्हणून आपली जी लेकरं आजकाल चुकतात याचं कारण हे एकच आहे बरं आज लेकरं सर्वांना पाहिजेत चांगली पण संस्कार देण्याची तयारी कुणाचीही नाही आज छत्रपती शिवराय घडले कारण काय तर म्हणतात महता जिजाई होती शिवबाची आई म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई तिची थोरवी थोर आज महाराष्ट्र गाई धन्य धन्य तोर आई शिवरायाची जिजाई किंवा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली हो पळाला तो बापाचा बाप
छत्रपती शिवरायांसारखी, आज आपल्याला लेकरं पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांसारखी, आणि लेकरांना संस्कार काय देतोय? यो यो हानी सिंग, मुझको को थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा हा, या गोष्टीचा शिकवण लेकरांना देतोय आणि लेकरांकडून अपेक्षा करतोय माझं लेकरू छत्रपती शिवाजी महाराजांसारखं झालं पाहिजे, माझं लेकरू छत्रपती संभाजी महाराजांसारखं झालं पाहिजे. ज्यांना ज्यांना वाटतंय छत्रपती संभाजी महाराजांसारखं माझं लेकरू अहो लक्षात घ्या, आपलं लेकरू समोर शेळी आली तरी घाबरतंय, समोर हजारोची दुश्मनांची सेना होती पण डोळ्यामध्ये थोडं सुद्धा डर नव्हता, उलट डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर दुश्मनांना थरकाप सुटायचा. चरित्र माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचे. महाराज एवढं सैन्य घेऊन 9 वर्ष, सतत 9 वर्ष औरंगजेब फक्त स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या मागे लागला होता. मुठभर मावळे घेऊन 9 वर्ष सतत स्वराज्य लढवून ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज जेव्हा आपल्याच लोकांच्या काही विश्वासघातामुळे छत्रपती संभाजी महाराज पकडल्या गेले, तेव्हा सुद्धा छत्रपती संभाजी महाराज साखळीमध्ये बांधून होते, तरी सुद्धा सर्वांचं लक्ष, शत्रूंचं लक्ष महाराजांवरच होतं. का? कारण त्यांना एक गोष्ट माहित होती, चुकून जरी संभाजी महाराजांचा हात सुटला तर आपला या सर्व मुघलांचा फक्त रक्तरंजित इतिहास उरला, आपल्यापैकी कुणी जिवंत उरणार नाही. ताकद त्यांची होती महाराज, कारण जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा हे चरित्र छत्रपती संभाजी महाराजांचं आहे. ज्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं पकडलं होतं, एवढे अत्याचार करून सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी नजर खाली झुकवली नाही. नजरेमध्ये नेहमी आपल्या स्वतःच्या स्वराज्याबद्दल आणि आपल्या धर्माबद्दल त्यांच्या मनामध्ये जागरूकता होती आणि नजर खाली झुकवली नाही. तेव्हा औरंगजेब सर्व सैन्य त्यांच्या समोर होतं, तरी सुद्धा सगळं सैन्य संभाजी महाराजांना घाबरत होतं. तेव्हा कवी कलशांनी केलेली एक रचना सुंदर, त्यांनी म्हणतात, इथं सगळं तुझं औरंगजेब, सगळं तुझे, हाती घोडे तोफ तलवार. काय? हाती घोडे तोफ तलवारे फौज तेरी सारी है. हे मुघलांना, औरंगजेबाला कवी कलश म्हणत आहेत काय? हाती घोडे तोफ तलवारे फौज तेरी सारी है, जंजीर में जकड़ा छावा मेरा आज भी इस दुनिया पर भारी. चरित्र छत्रपती संभाजी महाराजांचे. महाराज म्हणून अशी लेकरं आपल्याला आपल्या पोटी जन्माला पाहिजे असेल तर तसे संस्कार सुद्धा आपल्याला द्यावे लागतील. आणि साहजिक आहे ते संस्कार आपल्याला टीव्ही, पिक्चर, मोबाईल पाहून तर येणार नाहीत. आणि खरं तर खंताची गोष्ट मला काय वाटते, पळून जाणारे पिक्चर आपण आपल्या लेकरांना दाखवतोय, प्रेमाचे पिक्चर आपण आपल्या लेकरांना दाखवतोय, पण या देशावर आधारित छावा किंवा स्वराज्य सरसेनापती हंबीरराव मोहिते किंवा स्वराज्य रक्षक संभाजी किंवा कोणत्याही इतिहासपर मूवी आपण आपल्या लेकरांना दाखवत नाही. खंताची गोष्ट आहे. मग आज सर्वांनी आजपासून शपथ घ्यायला पाहिजे, जेव्हा जेव्हा आपल्या इतिहासावर आधारित आणि आपल्या मावळ्यांवर, आपल्या शहीद जवानांवर, आपल्या देशावर आधारित पिक्चर निघेल, तेव्हा सर्व परिवार मिळून त्या सर्व पिक्चरचा आनंद घ्यायचा. बाकीचे पिक्चर बघण्यापेक्षा इतिहास पर बघा ना, पाहिल्यानंतर आपल्या लक्षात तरी येईल की आपण कोण आहे, आपले पूर्वज कसे होते आणि आपण कशा प्रकारे झालेलो आहोत. म्हणून आपल्या मुलांना, आपल्या मुलींना सुद्धा बघा, आजकाल मुली कशा पाहिजे म्हटलं तर सर्व म्हणतात तारा राणी सारखी पाहिजे, मला मुलगी मासाहेब जिजाऊंसारखी पाहिजे, मला मुलगी अहिल्यादेवी होळकरांसारखी पाहिजे. बघा, महिलांनी स्वतः कधीच स्वतःला कमजोर समजायचं नसतं. कारण आज आपल्या भारत देशामध्ये ज्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपण करतोय, त्या 12ही ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणारे एक महिला आहेत आणि त्यांचं नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. म्हणून महिला कधीच कोणत्या बाबतीत कमी नाही. हा विषय आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपल्या लेकरांना घडवण्यामध्ये महिला वर्ग, शिवराय घडतात पण आधी मासाहेब जिजाऊ घडणं महत्त्वाचं आहे. आणि आजकाल आपल्या मासाहेब जिजाऊ कशामध्ये गुंतून पडले? सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वा वा वा. इकडून आवाज आलाय का? मला वाटलं इकडून येईल वाटलं. असो, या गोष्टी आपण आपल्या महिलांना, मुलींना शिकवतोय. अजून आपल्याला लेकरं पाहिजे शिवरायांसारखी, आणि लेकरांना संस्कार कोणते देतोय? छत्रपती शिवराय घडले तेव्हा मासाहेब जिजाऊंनी संस्कार कोणते दिले? लहानपणापासून महाराज गीता, रामायण, महाभारत या कथा ऐकू ऐकू मोठे झाले. आज आपली लेकरं काय ऐकून मोठी होतात? चिंटबाक डमडम. वा वा. आज आपली लेकरं काय ऐकतात? हा काय? चिंटबाक डमडम. अजून आलू का चालू बेटा, बैंगन की टोकरी में बैंगन ने लात मारी, मम्मी ने प्यार दिया,
टमाटर वाह टमाटर. आप्पाचा विषय लई, आप्पाकडं क्रेडिटचं, आप्पाचं घरात नाही, आप्पाचा बाहेर लई. अभंगाचं प्रथम चरण काय आहे? पाहिजे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आपण लेकरांना शिकवत नाही, नको त्या गोष्टीकडे. लेकरांची चूक अजिबात त्यांची चूक नाही. जसे जे लेकरं ऐकतात तशा प्रकारे लेकरं म्हणण्याचा प्रयत्न करतात. जेवढे काही वारकरी संस्थेचे आहेत का गावातले आहेत हे मुलं? गावातले आहेत ना. हा, संस्थेचे जर असेल ना तुम्ही त्यांना विचारा अभंगाचा प्रथम चरण काय. ते डोळे लावून झोपातून उठूनही सांगतील. का? कारण त्यांना शिकवण त्या प्रकारची मिळत आहे. आपली लेकरं हे सांगू शकणार नाही. का? कारण आपण त्यांना हे शिकवण कधी दिली नाही. बघा आपलं कसं झालंय, इथून 4-5 किलोमीटरवर काही महिला नाचायचा कार्यक्रम असेल, 2 मिनिट शांत. इथून 4-5 किलोमीटरवर महिला नाचायचा काही कार्यक्रम असेल तर आपण महिला वर्ग आपल्या जाणाऱ्या मुलाबाळांना काय सांगतोय? बाळा रुमाल बांधून जाय, पेट्रोल आहे का नाही, गाडीची चाबी घे, दस्ती घेऊन जाय, पैसे आहेत का नाही, पेट्रोलला पैसे आहेत का नाही, मोबाईल घेऊन जाय, चार्जिंग आहे का नाही. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेकरांना सांगतोय. पण एक सुद्धा माता माऊली उठून म्हणत नाही त्या महिला पाहायला जायची गरज नाही. कारण आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलोय जिथं बाया नाचवणं नाही तर बाया वाचवणं हा आपला इतिहास आहे. जिथं बाया महिलांचं रक्षण करणं हा प्रथम धर्म मानला जातो, महिलांचं भक्षण करणं नाही. मग या जर संस्कार आपण आपल्या लेकरांपुढे देतच नसेल तर लेकरं वाईट मार्गावर जातात. याला कारणीभूत मायबाप आहेत का लेकरं आहेत? साहजिक आहे मायबाप आहे. कारण संस्कार देण्यामध्ये कुठं तरी आपण चुकत आहे. म्हणून नंतर मायबाप वर्ग रडून पडून फायदा नाही. तुम्हाला जर वाटत असेल मग रडायचं पडायचं, महाराज माझं लेकरू असं झालं, माझं लेकरू तसं झालं. लेकरांना चांगले संस्कार द्या. आणि आताही बरं का, बघा मला साहेब बिरुदेव सिद्धप्पा ढोणे, बिरुदेव सिद्धप्पा ढोणे स्वतः मेंढ्या चारून आणि स्वतःचा खर्च स्वतः करून त्यांनी स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेतले आणि UPSC ची एक्झाम ही क्रॅक केली आणि स्वतः आता IPS त्यांनी बनलेले आहेत. अशा लेकरांचा इतिहास आपण आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवणार नाही. पण पळून जाण्या लेकरांचा इतिहास आपण आपल्या लेकरांपर्यंत करायचा असेल तर अशा युवांना व्हायरल करा, जेणेकरून सगळ्या युवांनी सुद्धा त्यांच्या मनामध्ये तशासारखं बनण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली पाहिजे. म्हणून अशा प्रकारे आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या, तेव्हाच आपली लेकरं चांगली घडतील. आणि संस्कार दिले नाही तर लेकरं सुद्धा चांगली घडणार नाही. आणि